आणि परमार्थाची ताकद काय आणि परमार्थ किती स्वच्छ योग परतीची वारी प्रत्येक देव ठेवून तसे राहावे अशा परिस्थितीमध्ये लोक एवढे आनंदामध्ये वारी करतात जीव वारकरी याच्यामध्ये. आणि 3 वेळेस त्याच्या घरामध्ये आम्हाला 7 वारकऱ्यांना जेवण 3 वेळेस त्याची घरची परिस्थिती 4 वारकरी बसू शकत नाही, तो 7 वारकऱ्यांना एका टायमाला 3 वेळेला जेवण घातला. ही भगवंताची आमच्या कृपा असं आम्ही समजतो. वडील वारीच्या पिरियडमध्ये वाढले, माझी मुलगी वारीच्या पिरियडमध्ये, माझी बहीण वारीच्या पिरियडमध्ये वाढले, हे मी एका मुलाकडे सांगले. पण तेवढं संकट असून सुद्धा मी वारी टाकली नाही. वारी करायची सेवा हीच खरी वारी. एकदा थकले देवासाठी मी निघलोय या श्रद्धेने जर चालले तरी पण तुम्हाला वारीचं फल नक्कीच प्राप्त होणार. फक्त त्याला सांगतो की मी चाललो आता तुझ्यावरती बघ कसं काय करायचं तुझ्यावरती. मी जेव्हा मोडलेला आहे मी वारी करण का नाही करण पूर्ण, परंतु आत्तापर्यंत 27 वर्ष एकदाही त्या पायाला मला त्रास झाला नाही का त्याच्यामुळे माझी वारी अर्धवट राहिली काही. म्हणून माझ्या पायाचे 2 तुकडे झाले, माझ्या डाव्या पायाचे मांडीमध्ये 2 तुकडे झाले, फक्त पूर्ण अंगाला आपण कुठून आलात महाराज? मी कल्याण तालुका आमचं छोटंसं कोंडेरी म्हणून गाव आहे, त्या गावातून आलो. तुमचं नाव काय महाराज? माझं नाव सुखदेव पुंडलिक भोईर. आता महाराज मी वारकऱ्यांना बरेच प्रश्न विचारला, तर तुमची ही परतीची वारी आहे, ही किती वारी आहे आणि ह्या वारीचा तुम्हाला अनुभव काय असा नवीन? परतीची वारी तर माझी पहिल्यांदाच आहे. गेली मी आपल्या पांडुरंगाची वारी 27 वर्षी करतो, पण माझा एक ध्यास होता का एकतरी जीवनात परतीची वारी व्हावी म्हणून. ते यावर्षी ती माझ्या जोडीदारांच्या सोबत ती पूर्ण झाली, असे समजा इथे आलं म्हणजे पूर्णच झाली आता ती माझी वारी. तर या परतीच्या वारीचा जो अनुभव घेतला तो मी या गेल्या 27 वर्षामध्ये वारी करतो, त्याच्यामध्ये हा अनुभव वेगळाच आहे. परतीचा वारीचा अनुभव आहे म्हणजे इथे तुम्हाला परमार्थ शिकायला भेटेल. तर आणि वारकरी संप्रदाय काय आहे हे परतीच्या वारीमध्ये शिकायला भेटेल. कारण की परतीच्या वारीमध्ये परमार्थामध्ये असा विषय आहे का संप्रदायाची चाल सोडून चाल नाही. संप्रदाय काय आहे या परतीच्या वारीत शिकायला भेटतं. विद्यार्थ्यांच्यामध्ये किती गुणवंत भरलेली परतीच्या वारीमध्ये शिकायला भेटेल तुम्हाला. मी आत्ता परतीच्या वारीमध्ये जेवढे दिवस चाललो 10-12 दिवस चाललो तो पण नगराजवळ झालो, माझे कान सर्व भजनात असायचे. कुठली चाल घेतली काय ठेका हे सर्व मी त्याच्यावर लक्ष असतो. मी जरी पावलं माझी चालायचं ध्यास हक्का ते भजनात असायचा. यो माझा परतीच्या वारीचा एवढा सुंदर अनुभव आहे. कारण की मी परतीच्या वारीमध्ये भजनाचं काय गोडी आहे ही परतीच्या वारीमध्ये शिकायची. आपण इथून पांडुरंगाला भेटायला जात असताना आपण आपल्या भागातल्या ज्या चाली असतात त्या प्रत्येक अभंगावरती घेत असतो, पण परतीच्या वारी परमार्थ सोडून दुसरं काहीच नाही. आणि आता परतीची वारी तुम्ही गेली आणि ही परतीची वारी आणि जे पहिले तुम्ही वारी केल्या यात थोडासा असं काय डिफरन्स जाणवतो का तुम्हाला? म्हणजे असं भरपूर डिफरन्स म्हणजे असा का पण ते वाऱ्या केलं का पहिले माणूस काय करतो थकलेला असतो, तो जागा जिंकायला जातो. जेव्हा इथेशीन काय येत नाही. पहिले भजन स्टॉप झाल्याशिवाय कुठला विद्यार्थी कुठला खायला काही नाही. जोपर्यंत भजन संपत तो एकही विद्यार्थी बाजूला होत नाही, कुठला वारकरी बाजूला होत नाही. कोण होता ज्यांना भजनाची गोडी नाही काय नाही ते फक्त खायसाठी पूर्ण जातात. पण काही कितलाही भारी पदार्थ असू दे पण भजन झाल्याशिवाय एकही वारकरी तिथून हालत नाही. पूर्ण भजन झाला तरच कुठलं नाश्ता पाणी घ्यायला जातात. म्हणजे इथे म्हणजे जोपर्यंत परमार्थ काय असतं तर तुम्हाला शिकायचं असेल आणि काय बघायचं असेल तर परतीची वारी केली पाहिजे. परमार्थ शिकायचा असेल, परमार्थ अनुभवाचा असेल, परमार्थ काय आहे हे परतीच्या वारीमध्ये अनुभवायला भेटतं. आपल्या वारीमध्ये भरपूर आम्ही कलाकार बघतो येतात, त्यांच्या पद्धतीने आलाप मारतात, शो शायनिंग करतात. पण नाही तशी शायनिंग हा विषयच नाही. परतीच्या वारीमध्ये शायनिंग फक्त परमार्थ काय आणि परमार्थाची ताकद काय आणि परमार्थ किती स्वच्छ योग परतीच्या वारी. प्रत्येक विद्यार्थी आम्ही बघायचो अख्खा दिवस चालायचं थकलं का त्यांना संध्याकाळी बोलले लगेच कपडे काढायचे, कपडे धुवायचे, तेच कपडे सुकवायचे, लगेच सकाळी तो ड्रेस अंगावरती. आणि आपल्या जाताना वारी कसं असायचं आज एक ड्रेस काढला नवीन तो उद्या एक ड्रेस काढला. इथेशी वारकर देव ठेवून तसे राहावे अशा परिस्थितीमध्ये लोक एवढे आनंदामध्ये वारी करतात जीव वारकरी याच्यामध्ये. आणि आम्ही बघितलं मोठे मोठे घरचे लोक परतीची वारी करतात, लहान घरची वारी करतात. पण याच्या परतीच्या वारीमध्ये कुठला भेदभाव जाताना तू त्या दिंडीतला मी ह्या दिंडीतला तू ह्या भागात इथेशी जवळजवळ आता 5000च्या आसपास वारकरी झालेले आहेत. पण सगळे एक घरामध्ये राहतात अशी परिस्थिती आहे परतीच्या वारीमध्ये. आणि भगवंत कोणाला भुकाचं का ठेवत नाही कोणाला. आणि आम्ही अनुभवलं आम्ही वाखरीवरून जेव्हा निघलो एका वेळेमध्ये 5 जेवणं झाली. पण असं नाही का आणि देणाऱ्यांचे पण आम्ही बघतो ना
किती त्यांना एवढं का जाताना द्यायचा आणि येताना द्यायचा ह्यो त्यांच्यामध्ये लय फरक वाटतो आम्हाला. आता तुम्ही परतीची वारी केली इकडे आणि आता पहिल्या वारी केल्या भरपूर, असं काय तुमच्या जीवनामध्ये असा कठीण प्रसंग वारीमध्ये किंवा असं काय किंवा तुमच्या जीवनाला कलाटणी मिळाली असं काय? वारीमध्ये कठीण प्रसंग आहेत ना, कारण का आम्ही काय म्हणते का नाही त्या पहिल्याच कठीण प्रश्नामध्ये वाऱ्या केलेल्या आहेत. तेव्हा जो कठीण काल होता तेव्हा कठीण कालामध्ये वारी केली. आता मग वारीचा कठीण काल म्हणून येत नाही. आताचा तुम्हाला आजचाच अनुभव सांगतो. आज अशी परिस्थिती होती का आम्हाला आधीच खबर लागली होती का पुण्यामध्ये राहण्याची थोडी व्यवस्था बिकट असल्या कारणाने वारकऱ्यांचा हाल होऊ शकतात. परंतु विषय असा होता का आम्हाला चांगली जागा भेटून सुद्धा तिथेशी काही कारणास्तव जागा गेलो आणि एका फोनमध्ये आम्हाला इथे जागा भेटली. जागेचं महत्त्व नाही. आम्हाला एका दात्याने 3 वेळेस त्याच्या घरामध्ये आम्हाला 7 वारकऱ्यांना जेवण, 3 वेळेस त्याची घरची परिस्थिती 4 वारकरी बसू शकत नाही, तो 7 वारकऱ्यांना एका टायमाला 3 वेळेला जेवण घातला. ही भगवंताचीच आमच्या कृपा असं आम्ही समजतो. स्वतःच वारीला येतात, परतीची वारी पण केली, पण तुमच्या घरी पण कोणी वारी करतो की तुम्ही फक्त एकटेच येतात? नाही, मला एक गोष्ट नक्कीच अभिमान आहे का माझ्या घरातून मी, माझी आई, माझी 2 मुलं, आम्ही 5 जणांचा परिवार आहे. आम्ही 5 जणांनी घराला ताला लावून वारी केलेली आहे. आमच्या घराला ताला लावून माझी आई, माझी मिसेस, माझी 2 मुलं आणि मी एक मंत्र वाटतं 2012च्या दरम्यान आम्ही घराला ताला लावून वारी केलेली आहे. माझी मुलं तर पोटात असतापासून वारी केलेली आहे. फक्त ह्याच वर्षी त्यांना वारी जमली नाही, तर त्यांचीसुद्धा प्रत्येक वर्षी वारी चालू होती. माझा संपूर्ण परिवार या वारीमध्ये सामील आहे. महाराज मी अजून एक विचारतो का, आता मी एवढे कीर्तन बघतो, असे चांगले यूट्यूबला वगैरे बघतो आणि कीर्तनाचे अनुभव महाराज याच्यामध्ये कीर्तनामध्ये सांगत असतात, वारीचे अनुभव वगैरे सांगत असतात आणि मोठे मोठे प्रसिद्ध कीर्तनकार असतील, मोठे मोठे गायक असतील, गायनाचार असतील, पक्वाद्वादक असतील. आता हे जे आहेत ही मंडळीसुद्धा तुमच्या जोडीला अशी वारीला चालते का? आणि ते चालत असताना त्यांच्याबरोबर चालताना तुम्हाला काय वाटतं म्हणजे असं? असा कुठला कलाकार आहे? फक्त कलाकार काय करतात माहिती आहे का, यूट्यूबवरती येतात, 2 मिनिटाची मुलाखत देतात, वारी अशी वारी तशी. त्यांचा कुठला कलाकार आहे तुम्हाला दाखवा तुम्ही का तो वारी पहिल्यापासून तर शेवटपर्यंत पूर्ण केलेली आहे. येतात, एक दिवस भेट देतात ना, वारीचा अनुभव घेतात. कोणा वारी यूट्यूबवर सांगणं सोपं आहे. वारी करणार कलाकारांनी सांगतो, वारी करण्याची तुम्ही केली असेल परंतु परतीची करून बघा. तुम्ही खरोखर वारकरी स्वतःला वारकरी समजत असाल तर परतीची करून बघा. आम्हाला मला स्वतः घमेंट होता की मी वारकरी एवढ्या वाऱ्या केल्यात. परतीच्या वारीमध्ये जो अनुभव आहे ना, तो कुठल्या कलाकाराला तुम्ही किती मोठी कला असेल तुमच्या अंगात, ती कला तुमची इथे कशी आहे ना, किती रुजू शकता तुम्ही ती इथे येऊन बघा. आता महाराज तुम्ही वारी करता, आता बरेच जणांना असे संकट येतं वारीला, तरी पण ते वारीला येतात. असं तुम्हाला कसं काय कधी वारीमध्ये काय कधी संकट आलेलं वारीच्या दरम्यान वगैरे असं काय? मुलात मी वारीत संकटात केलेले आहे. मला वारी करताना मी माझ्या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे तर माझ्यावर किती मोठे संकट आले होते वारीमध्ये. वारी म्हणजे संकट असं असतं का वारीच्या पिरियडमध्ये झालेले आहेत ते संकट. आई माझी एक मला गंभीर साथ आहे, पण माझे वडील वारीच्या पिरियडमध्ये वाढले, माझी मुलगी वारीच्या पिरियडमध्ये, माझी बहीण वारीच्या पिरियडमध्ये वाढले. हे मी एका मुलाखतीत सांगले. पण तेवढं संकट असूनसुद्धा मी वारी टाकली नाही. वारी जीवनाची सफलता असेल तर वारी करायची माणसाने, ज्याला आपलं स्वतःचं भविष्य संत सांगून गेलेत. आपण पूर्ण माणूस सांगून नाही होणार. माणूस खोटामध्ये संतांचा एक शब्दाने शब्द खरं पांडुरंगाला सुद्धा मान्य करायला लागला. कारण की पुण्य ज्याच्या पदरी असेल तोच वारी करू शकतो. म्हणून आपण असं म्हणतो की आपल्या पूर्वजन्मांची पुण्यही आपण वारी करतो. म्हणून वारीला संकट काय ना काय का ज्याचा खरोखर देवावर श्रद्धा, वारीवर श्रद्धा असेल तरी इथे येऊन शो शायनिंग करणाऱ्यांची वारी नाही आहे. वारी त्याला खरोखर देवावर श्रद्धा असेल तरी येऊन वारी करायची. नाही तर असताना मी 4 दिवसासाठी आलो ना, वारीला गेलो, फोटो काढलो. काही तर मी बघतो येतात प्रस्थानला फोटो काढतात आणि जातात, डबल नंतर येतात फोटो काढतात आणि जातात सांगतात वारीला. वारी काय आहे, सुरुवात ते शेवटपर्यंत अनुभव. मग दुनियाला सांगा. तुम्ही नारदाच्या गादीवर एकही शब्द खोटं बोलू नका. माझं स्पष्ट एकेका वक्ताला मत आहे, नारदाच्या गादीवरती कोणाही खोटं सांगू नका. तुम्ही स्वतः अनुभवन मग जगाला सांगा. महाराज अजून एक मला प्रश्न, आता मी आता बाकी काय विचारलं म्हणजे असं तर महाराजांना विचारू का, तर ते बोलले की त्याच्या आधी तुमच्यावर थोडी माहिती भेटली मला की तुम्ही वारीमध्ये स्वतः चालता पण, आणि चालत असताना नंतर मग गेल्यानंतर कधी कधी असं लवकर पोहोचलो तुम्ही तर कधी स्वयंपाक पण कधी बनवता, कधी तिथे विसाव असेल ते स्वयंपाक पण बनवता आणि नंतर मध्ये ज्यावेळेस बसतात जेवायला वगैरे त्यावेळेस वाढायला पण तुम्ही हे करता. म्हणजे आता तुम्ही स्वतः वारीत चालून पण थकलेला असता आणि एवढं म्हणजे तुमची सेवा पण करत असता म्हणजे, आणि ही ऊर्जा तुमच्यावरती येतो कुठून आणि तुम्हाला यातून काय मिळतं म्हणजे? काय मिळतं म्हणजे
बघा माझा असा विषय वारीमध्ये एक काही सेवा करायची, वारकऱ्याची सेवा हीच खरी वारी. एखादा थकलेल्या वारकऱ्याला आपल्या मुलाचा आराम भेटत असेल तर तो सुखी होत असेल तर त्याला त्याचा आपण बघा, आपण जात असताना आपल्याला जे अन्न देतात तेव्हा आपण तो खातो म्हणून आपल्याला ऊर्जा येतो. तर एखाद्या थकलेल्या वारकऱ्याला जर आपण त्याच्या मनासारखी सेवा करून दिलं तर त्याला जसं अनुभव तसं त्याला सुख भेटेल, तो आपल्याला सुख भेटेल. वारीमध्ये सेवा हीच खरी वारी आहे. वारी म्हणजे तुम्हाला असं वाटेल बघा, मी जास्त भजन केलं म्हणजे मला मी जास्त गायलं म्हणजे नाही. बघा आता काही लोक तर वारकरी ट्रकमध्ये जातात, पण ते घरून भावनेने निघल्याचं का आम्ही वारीला चाललो, ते दररोज ट्रकमध्ये बसतात पण पुढे जाऊन वारकऱ्यांची सेवा करतात. त्यांना सुद्धा वारीचं तेवढं भाग्य आहे. भजन करणारा बाई वारीचं तेवढंच भाग्य आहे. नुसतं चालेल त्याने देवासाठी 22-20 दिवस काढले असतील त्याला सुद्धा तेवढं भाग्य आहे. परंतु इथं येऊन काय घेतलं पाहिजे हे प्रत्येकाचं आपला ध्येयावरती आहे. कोणावरती टीका करणं, कोणावरती हसणं घेऊ नये. फक्त तुम्ही कुठला ना भजन नाही करता, फक्त देवासाठी मी निघलोय या श्रद्धेने जर चालले तरी पण तुम्हाला वारीचं फल नक्कीच प्राप्त होणार. फक्त इथे येऊन तुम्ही हे मागणं ते मागणं, हे व्यसन कर ते व्यसन कर, तुम्ही घर येऊ बी नका गर्दी घालायला मी ते बोलतो. आणि आमचा बोलायचा प्रश्न झालं, तुम्ही बोलता का तुम्हाला हे कसं लागलं, या आम्ही वारकऱ्यांची सेवा करूनच आज तुमच्यासारखे आम्ही वयाने लहान असलो तर तुमच्यासारखी मोठी माणसं आम्हाला दादा किंवा भाऊ किंवा महाराज याला ही कमवलेली आम्ही संपत्ती वारीमध्ये. तर मोठी माणसंसुद्धा आम्हाला एक आदराने आवाज देतात, ही वारीमध्ये कमवलेली आम्ही संपत्ती आहे. आता तुम्ही घरून निघाला, आता जवळ किती दिवस झाले तुम्हाला, आणि आता तुम्ही घरी कधी जाणार म्हणजे असं? आम्ही जुलैच्या 3 तारखेला घरून निघालो आहे आणि आता ऑगस्टच्या 9 तारखेला घरी रात्री जाणार. आणि म्हणजे आता तुम्ही एवढंच इकडे वारीला, आता तुमचं म्हणजे घरी काय म्हणजे तुम्ही काय करता, बिझनेस वगैरे किंवा काय तुमचं असं स्वतःचं काय असं म्हणजे जे जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी आपल्या फॅमिली जाणे, मग ते कसं चालतं तुम्ही वारीला आल्यानंतर? वारीला आल्यानंतर बघा मी सर्व त्याच्यावर सोडून देतो. फक्त मी एक आज माझा बाप्पाच्या समोर म्हणतो, मी एकतर पांडुरंगाशी स्वतः बोलतो का आता तुझ्यावरती आहे सर्व काय. मी त्याला सांगतो का मी चाललो आता तुझ्यावरती, बघ कसं काय करायचं तुझ्यावरती आहे. मी जेव्हा घरून निघतो तर वारीला जायपर्यंत मला कुठलंच टेन्शन नव्हतं. घरी गेले काय फोन चालू, बाबा हे असं संसाराचे फोन चालू. वारीला असताना चुकून बी कुठला हे टेन्शन नाही, तो सर्व त्याच्यावरती का आपण त्याच्यासाठी वेळ काढलेली आहे, त्याच्या नावानं चाललेलं आहे. म्हणून आता वारीला असताना कुठलाही संकट नाही. आता एक शेवटचा प्रश्न विचारतो मला, की समजा एवढं इतकं तुम्ही वारीमध्ये अनुभव तुम्ही सांगितला, खूप छान अनुभव होता. जर आज भगवंत तर तुमच्या समोर आला इकडे उभा, तर तुम्ही त्या भगवंताच्या समोर तुम्हाला दर्शन देईल भगवंताने, तुम्ही भगवंताकडे तुमची त्यावेळेस तुम्ही भगवंताकडे काय मागाल? मी तर भगवंताला एवढंच सांगेन का आत्तापर्यंत जसं सुखी ठेवलं आहे आणि तुझ्या वाऱ्या जसं आयुष्याच्या शेवटापर्यंत तुझी वारी माझ्या पायातून होऊ दे. मी एक अपंग माणूस आहे, परंतु मला अपंग असताना सुद्धा मी पहिल्यांदा जेव्हा अपंग झालो 2000ला त्या वर्षीच पंढरीची वारी चालू केली. आणि मला संकट होता का मी माझा पाय मोडलेला आहे, मी वारी करण का नाही करण पूर्ण. परंतु आत्तापर्यंत 70 वर्षात एकदाही त्या पायाला मला त्रास झाला नाही का, त्याच्यामुळे माझी वारी अर्धवट राहिली काही. म्हणून जोपर्यंत भगवंत ठेवी तोपर्यंत माझी भगवंताला विनंती आहे का माझी पंढरीची वारी चुकवून देऊ नको. बरं, म्हणजे तुम्ही आता सांगितलं मला थोडं पायाला त्रास झाला, म्हणजे हे कशामुळे झालं? म्हणजे मी शाळेत असताना मी आश्रममध्ये शिकायला होतो मामनोली या ठिकाणी. तिथून घरी सुट्टीला गेलेलो तर मामाच्या घराचं काम चालू होता. तर मामाच्या घराचं काम चालू असताना मी त्याला मदत करायला गेलेलो, पण दुपारची जेव्हा काम पण झाला मी आणि माझ्या मामाचा मुलगा आम्ही जांभळं तोडायला गेलेलो. जांभळं तोडायला गेलं असताना मी त्या जांभळीच्या झाडावर पडलो. जांभळीच्या झाडावर पडलो असताना असा चमत्कार बी त्यावेळेस असा आहे का माझ्या पायाचे 2 तुकडे झाले. माझ्या डाव्या पायाचे मांडीमध्ये 2 तुकडे झाले, फक्त पूर्ण अंगाला एक थोडासा डागसुद्धा नाही, पूर्ण पायाचा तुकडा झाला. व त्यावेळेस एखादा असं कृपा आहे भगवंताची का तो तुकडा बघून आहे ना लोक घाबरत होती. तो जर दवाखान्यामध्ये कुठं गेला असतो ना तर त्यावेळेला किती गणताने पैसे गेले असते. परंतु एका गावठी औषधामध्ये 500 रुपयाच्या औषधामध्ये माझा पाय तसं झाला. पण माझी काही गलती असताना तो पाय जेव्हा बांधला गेला औषधामध्ये, मी थोडा तो हलवला म्हणून क्रॉस झाला म्हणून थोडासा पायाला या वाटणं, तर मी अपंग असं वाटलं सुद्धा नसतो. धन्यवाद महाराज, खूप छान अनुभव तुमचा. आणि महाराजांनी खूप चांगला अनुभव सांगितलेला आपल्याला. आणि त्यांची स्वतः वारी तर करतात, ते सेवाही करतात वारीबरोबर.
आणि त्यानंतर बघितलं आपण इतके सारे संकट येऊनही ते कधी वारी चुकली नाही, कारण त्याचा भगवंतावर विश्वास आहे. त्या विश्वासावर ते वारी करतात आणि भगवंत त्यांना अशीच बुद्धी देवो आणि त्यांची वारी कधी चुकू नये असं. आणि विचार करा, एवढं असूनही ते वारी करतात आणि आपण मुलाखत आहे घेतलेली आहे, त्यामुळे आपण त्यांचे व्हिडिओ पण टाकू आपण. पण त्यामुळे असं वाटत नाही त्यांना की असं काय आहे, म्हणजे इतक्या पद्धतीने ते नाचतात आणि आनंद करतात. ते छोटेसे आपण त्यांच्याकडून व्हिडिओ घेऊ आणि ते पण आपण टाकूया. रामकृष्ण हरी महाराज, धन्यवाद. आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे अशा दिवाळीच्या आनंद सोहळ्याला आलेल्या सर्वांचं पंढरपूर परिषदेच्या वतीनं